विज्ञान ना, विज्ञान. कम्प्युटर. अरे वा, व्हेरी गुड. कोणी दिलं उत्तर? विजय पाटील सरांच्या इथून. अच्छा, तुमच्या शाळेचं नाव काय आहे मुलांना? शासकीय माध्यमिक तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव. सांगू खेड्याचं नाव. पळसखेडा. पूर्ण नाव शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पळसखेडा. पळसखेडा. ओके, व्हेरी गुड. अच्छा, ठीक आहे, व्हेरी गुड मुलांना. तर आपण सोमवारी बघितलं होतं ना, सोमवारी किंवा मंगळवारी मला वाटतं आपण बघितलेलं. कम्प्युटरचा इतिहास बघत होतो ना आपण. मुलांना जेव्हा तुम्हाला उत्तर द्यायचं असेल ना, तेव्हा माईक चालू करा आणि नंतर बंद करायचा माईक. ठीक आहे, ओके. तर ओके, तर आपण बघत होतो की कम्प्युटरचा इतिहास कसा आहे. जसं आपण माणसांचा इतिहास बघतो है ना, देशाचा इतिहास बघतो, आपण जगाचा इतिहास बघतो, तसं कम्प्युटरचा पण इतिहास आहे एक प्रकारे, की त्याची कशी हळूहळू उत्क्रांती होत गेली आणि आज जो आपल्याला कम्प्युटर बघायला मिळतोय तो प्रवास कम्प्युटरचा कसा काय झाला इथपर्यंत है ना. अचानकपणे कोणीतरी एके दिवशी असा कम्प्युटरचा शोध लावला असेल का? नाही, है ना. कितीतरी अनेक वर्ष खूप लोकांनी त्याच्यावरती संशोधन केली, खूप सारे प्रयोग केले आणि कितीतरी प्रयोग त्यांचे वाया गेले. तेव्हा कुठे जाऊन आज आपल्याला कम्प्युटर बघायला मिळतोय ना. तुमच्यापैकी बरेच जण आज लॅपटॉप किंवा कम्प्युटर वरून जॉईन आहात है ना. काही जण मोबाईल वरून जॉईन आहेत. आणि मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं ना की आपला जो मोबाईल असतो, जो अँड्रॉइड मोबाईल असतो, खास करून असा वाला मोठा मोबाईल, हा पण एक प्रकारे कम्प्युटरच आहे, फक्त हा छोटा कम्प्युटर आहे. ठीक आहे. आणि आपण बघितलं होतं की कम्प्युटरचा इतिहास जाणून घेणं का गरजेचं आहे. कारण की जर आपल्याला माहिती पडलं की कम्प्युटर बनवताना लोकांनी किती मेहनत घेतलेली आहे, तर आपल्याला त्याची योग्य महत्ता माहित असेल है ना, आपल्याला त्याची किंमत राहील. नाही तर आपल्याला वाटेल की काय आहे, इझी आहे ना खूप मिळवणं. पण हे आपल्याला एवढं चांगलं कम्प्युटर मिळण्यासाठी कितीतरी लोकांनी दिवसाची रात्र केलेली आहे. ठीक आहे, पूर्ण आयुष्य पण काय काय लोकांनी खर्ची घातले कम्प्युटरच्या संशोधनावरती है ना. आपल्याला त्या लोकांसाठी पण आदर असायला पाहिजे आणि आपल्याला या सगळ्या भौतिक साधनांची कदर असायला पाहिजे है ना. आणि त्याच्यासोबतच आपण बघत होतो की जसं जसं कम्प्युटरचा शोध लागत गेला ना, तसं तसं समाजावरती पण त्याचा खूप परिणाम होत गेला हळूहळू. ठीक आहे, आपण हे डिटेलमध्ये पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर मी तुम्हाला काही फॅक्ट्स, काही तथ्य सांगितले होते है ना, की जगातली 90% लोक इंटरनेट वापरतात आज आणि जवळजवळ 50% लोक जगामध्ये आजच्या घडीला अशी आहेत जी घरात बसून काम करतात. म्हणजे पहिले असं असायचं की लोकांना सगळ्यांना ऑफिसमध्ये जावंच लागायचं त्यांच्या, पण आता तसं नाहीये. आता कितीतरी लोक घरातच बसून काम करतात. ठीक आहे. आणि जवळजवळ 3 अब्ज लोक अशी आहेत ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, हा वाला जो आपला मोठा मोबाईल असतो ना, 3 अब्ज लोक आहेत जगामध्ये अशी ज्यांच्याकडे स्वतःचा स्मार्टफोन आहे. ठीक आहे, तर आपण हे खूप महत्वाचे काही काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स बघितले होते. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जगातला पहिला कम्प्युटर कोणता होता. नाव आठवतंय कोणाला? कोण सांगेल? जगातल्या फर्स्ट कम्प्युटरचं मी तुम्हाला नाव सांगितलं होतं. हे बघा या चित्रात, अबॅकस. येस, व्हेरी गुड. म्यूट करा. सो आपण बघितलं होतं की जगातला पहिला कम्प्युटर जो होता त्याचं नाव आहे अबॅकस.
आणि हे जे तुम्हाला या चित्रामध्ये दिसतंय ना, ह्याचंच नाव आहे अबॅकस. ह्याला अबॅकस म्हणतात. त्याच्यामध्ये हे जे मणी असतात ते वर खाली करून त्या प्रत्येक मणीला एक एक अर्थ लावलेला आहे आणि त्या मणींना वर खाली सरकवून त्याच्यातून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे हे गणिताचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते त्याच्यावरती सोडवले जातात. ठीक आहे. आणि त्या काळी म्हणजे कधीच्या काळी मी सांगते, ही जवळजवळ तुम्ही धरून चाला की 2000 वर्षांपूर्वी तरीची ही गोष्ट आहे. ठीक आहे. त्यावेळेला जी बेबीलोनियन सभ्यता असेल किंवा हळूहळू नंतर दुसऱ्या चायनीज सभ्यता निर्माण झाल्या, ग्रीस देशामध्ये पण काही तिथे काही संस्कृती निर्माण झाल्या, तर ते लोक हे अबॅकस वापरायचे हिशोब करायला. ठीक आहे. त्यावेळेला की नाही आकड्यांचा शोध नव्हता लागला. आकडे म्हणजे जसं आपण 1 असा लिहितो, मुलांना मला 1 मिनिट द्या. माझ्या इथे ना लाईट गेलीये. मी 2 मिनिटात जॉईन करते. ठीक आहे. हॅलो मुलांनो. ओके. पूजा मॅम. पूजा मॅम, तुम्हाला मी ना पीपीटी मेलवर पाठवली आहे. तुम्ही ती स्क्रीन शेअर करू शकता का? हो, मी करते. हा. हे मुलांनो, मस्ती करू नका. मला सगळेजण दिसतायत. अभ्यास करतोय ना आपण. ओके. पूजा मॅम आता स्क्रीन शेअर करतील. ठीक आहे. मग आपण पुढचं बघूयात. जरा मला होस्ट बनवलं. अरे बापरे, 1 सेकंड. हा, केलंय बघा. ओके. दिसतं सगळ्यांना स्क्रीन?
स्क्रीन दिसत असेल तर थम्सअप दाखवा मुलांनो. दिसते स्क्रीन? ओके, व्हेरी गुड. पूजा मॅम पुढच्या स्लाइड मध्ये जा. नेक्स्ट, अजून नेक्स्ट. हा, ह्याच्या पण पुढची. हा, तर आपण अबॅकस बद्दल बघितलं मुलांना, बरोबर. त्याच्यानंतर मॅम नेक्स्ट स्लाइड वर जा. हा, ह्याच्यानंतर आपण बघितलं होतं की ब्लेज पास्कलची स्टोरी सांगितली होती मी तुम्हाला, आठवते? ह्या फोटोमध्ये ज्यांचं चित्र दिसतंय तुम्हाला, मी तुम्हाला यांची गोष्ट सांगितली होती. कोणाला आठवतीये? कोण सांगेल गोष्ट? बघूयात, चला कोणाला लक्षात आहे. कोणाची स्मरणशक्ती चांगली आहे बघायचंय मला आता. माईक ऑन करा. चुकलं तर चालेल, बोला. त्याच्या वडिलांसाठी. त्यांच्या वडिलांसाठी काय झालं होतं? त्यांच्या वडिलांना व्यापार. ते व्यापार करत होते आणि मग काय झालं पुढे? त्यांच्या वडिलांचा व्यवसाय वाढला होता म्हणून त्यांनी मदत करण्यासाठी अबॅकसचा शोध लावला. व्हेरी गुड. त्यांनी अबॅकसचा नाही बेटा, एक मिनिट, म्यूट करा मुलांना. ओके, व्हेरी गुड बेटा, चांगला प्रयत्न केलास. तर आपण बघितलं होतं की जे ब्लेज पास्कल होते त्यांच्या वडिलांचा खूप मोठा व्यापार होता आणि हळूहळू तो व्यापार वाढायला लागल्यामुळे त्या व्यापाराचा जो हिशोब ठेवायला लागायचा त्यांचा, तो हिशोब ठेवणं त्यांना फार अवघड जायला लागलं हळूहळू. आणि मग त्याच्यावरती तोडगा म्हणून ब्लेज पास्कल यांनी डिजिटल कम्प्युटरचा शोध लावला. ठीक आहे, अबॅकस नाही बेटा, डिजिटल कम्प्युटर. ठीक आहे, पण व्हेरी गुड, तुला गोष्ट लक्षात राहिली है ना, आणि तू प्रयत्न केलास उत्तर देण्याचा. व्हेरी गुड. सो ब्लेज पास्कल यांनी ज्या कम्प्युटरचा शोध लावला त्याचं नाव होतं पॅस्कलिन, त्याचं नाव ठेवलं होतं. ठीक आहे, आणि आपण त्याची एक व्हिडिओ पण बघितली होती की पॅस्कलिनला डिजिटल कम्प्युटर का म्हटलं जातं, की त्याच्यामध्ये आकडे दिसायचे आपल्याला, है ना? तुम्हाला आठवतंय? आपण बघितलं होतं. येस, त्याच्यामध्ये 1, 2, 3, 4 असे आकडे दिसतात, ते अशा गोलगोल सक्त्या असतात, है ना? पूजा मॅम नेक्स्ट स्लाइड वर जा. आपण एक व्हिडिओ बघितली होती, है ना? हे बघा अशी, है ना? ह्याला पॅस्कलिन नाव दिलं गेलंय. ठीक आहे, पॅस्कलिन हे एक प्रकारचं कम्प्युटर आहे. ठीक आहे, आणि हा एक डिजिटल कम्प्युटर आहे. डिजिटल म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त आकडे दिसतात, बाकी काही दिसत नाही, म्हणून ह्याचं नाव डिजिटल कम्प्युटर आहे. ह्याच्यामध्ये अक्षर वगैरे नाही दिसत, फक्त डिजिट्स म्हणजे आकडे दिसतात. ठीक आहे, म्हणून ह्याचं नाव डिजिटल कम्प्युटर आहे. ओके मॅम नेक्स्ट स्लाइड वर जा. मॅक्सची, हा बस. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मुलांना, ह्यांचं नाव आठवतंय? कोण सांगेल? चांसर शाळा जी आहे ना, त्यांच्या इथे 2 डिव्हाइस जॉईन आहेत बहुतेक, त्याच्यामुळे ना आवाज घुमतोय सारखा, इको होतोय जेव्हा तुमचा माईक ऑन होतोय तेव्हा. चांसर शाळेच्या इथे जर कोणी शिक्षक असतील तर प्लीज तुम्ही चेक करा 2 डिव्हाइस जॉईन आहेत का एकाच रूम मध्ये. मॅडम 2 डिव्हाइस नाही, पण आम्ही टीव्हीला मोबाईल कनेक्ट केलाय. हॅलो, हा मॅम येतोय ना आवाज? हा, हो. 2 डिव्हाइस नाही जॉईन केले आम्ही टीव्हीला मोबाईल कनेक्ट केलाय. अच्छा, ठीक आहे मॅम. मुलं काहीतरी बोलताय तुमच्याशी, 1 मिनिट. हा बोला मुलांना. मॅम ते अबॅकसचे ते व्हिडिओ दाखवा ना. पॅस्कलिनची व्हिडिओ बघायची तुम्हाला? हो. अच्छा, बरं, ठीक आहे. ओके, पूजा मॅम,
तानसर शाळेमध्ये जे शिक्षक आहेत, मॅडम मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही ना व्हॉल्यूम थोडासा जर कमी ठेवलात, कारण की तो आवाज ना मग खूप रिपीट होतोय. पूजा मॅम, मागच्या स्लाइड मध्ये जे एक व्हिडिओ आहे बघा. ठीक आहे करतो मॅम आम्ही. हा, ओके, थँक्यू मॅम. हा, नाही 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 नाही, मागे ही वाली हा हा ही प्ले करू. हा मॅम, ही प्ले करा, मुलांना बघायची आहे. ह्याच्यामध्ये आपण बेरीज बघितली होती ना, 2 संख्यांची बेरीज केली होती त्यांनी. हा मॅम दिसतंय का? दाखवतात. नाही मॅम, तुम्हाला ती दुसऱ्या टॅब मध्ये आली असेल ना, तुम्हाला तो टॅब शेअर करावा लागेल. The French आता दिसतंय, mathematician yes. Blaise Pascal invented the calculating machine called the Pascaline in the early 1640s. More than 50 prototypes were created with widely varying designs. The explanation given here follows the basic design of the 9 machines that are still in existence. The operation of the Pascaline will be shown first, and then the mechanical design will be presented. On the top of the calculator is a series of input dials and output windows. Each input dial is divided into 10 parts by a set of spokes. A digit is entered into the machine by placing a stylus between the appropriate spokes and rotating the wheel clockwise until a metal stop is reached. Entering several numbers consecutively causes their sum to be displayed in the output windows. The values stored in the Pascaline must be cleared before a new series of additions can be performed. Clearing is done by setting all the accumulators to 9 and then adding 1 to the lowest order digit. Setting each accumulator to 9 can be accomplished by inserting the stylus between 2 specially marked spokes and turning the input dial all the way to the metal stop. पॉज करा. हा, मुलांना इथे तुम्ही जर नीट बघितलात ना, तर ह्या ज्या गोल चक्री आहेत ना खाली, त्या चक्रींमध्ये त्याला असे मध्ये रेषा आहेत सगळ्या, है ना, जसं अशोक चक्र असतं त्या पद्धतीने. त्याच्यामध्ये ना प्रत्येक चक्रामध्ये तुम्ही बघाल तर 2 रेषा अशा आहेत की ज्याच्यामध्ये काळ्या रंगाने ना मार्क केलेलं आहे. तर नेहमी जो पेन असतो ना, तो त्या 2 रेषांच्या मध्ये ठेवूनच फिरवला जातो, तुम्ही जर नीट लक्ष देऊन बघितलं असेल तर. ठीक आहे, आणि त्या पद्धतीनेच मग वरती आकडे उमटतात वरच्या चौकोनामध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला थोडक्यात थोडा अंदाज आला की हे काम कसं करायचं पॅस्कलिन? कळालं असेल तर थम्सअप दाखवा, थोडाफार जरी समजला असेल तर. ओके, व्हेरी गुड. ओके मॅम, तुम्ही पीपीटी वरती परत आलात तरी चालेल. मॅम स्क्रीन दाखवतात मुलांना, 1 मिनिट. ओके, ठीक आहे. तर हे आपण, ह्याचं नाव अबॅकस नाहीये बरं का मुलांना, ह्याचं नाव आहे पॅस्कलिन, किंवा तुम्ही ह्याला डिजिटल कम्प्युटर पण म्हणू शकता. ठीक आहे, पॅस्कलिन किंवा डिजिटल कम्प्युटर. अबॅकस ते होतं जे सगळ्यात पहिले आपण बघितलेलं, ज्याच्यामध्ये मणी असतात, वजाबाकी बेरीज करायला मणी वापरले जातात. ठीक आहे, त्याला अबॅकस म्हणतात. ठीक आहे, हे स्पष्ट क्लिअर आहे सगळ्यांना, समजलंय? ओके, व्हेरी गुड. ठीक आहे मॅम, नेक्स्ट स्लाइड वर जा. हा, त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मुलांनो की 19व्या शतकामध्ये, ठीक आहे, 19व्या शतकामध्ये एक व्यक्ती होते चार्ल्स बॅबेज नावाचे, ज्यांचा फोटो आपल्याला दिसतोय इथे. ठीक आहे,
तर चार्ल्स बॅबेज यांनी की नाही कम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये एवढी मोठी कामगिरी बजावली, म्हणजे त्यांनी जे काही शोध लावलेत त्याच्या आधारावरच आजकाल आपण जे कम्प्युटर वापरतोय किंवा आजची जी टेक्नॉलॉजी आहे, तर त्याची सुरुवात करण्यासाठी कुठेतरी चार्ल्स बॅबेज यांचं खूप मोठं योगदान होतं. ठीक आहे. त्यांनी कितीतरी प्रयोग केले जे त्यांचे फेल गेले. तेव्हा कुठे जाऊन एक काहीतरी साधारण कामाचं असं तरी काही एक मॉडेल तयार झालं. म्हणजे त्यांनी जे मॉडेल बनवलं ते 100% सक्सेसफुल नव्हतं, पण तरी पण ते असं काहीतरी होतं की त्याच्या आधारावरती पुढे काहीतरी संशोधन होऊ शकतं. ठीक आहे. 100% कामाचं नव्हतं, पण कुठेतरी ते कामाचं होतं लोकांना. आणि मग त्यांनी जे मॉडेल बनवलं ना कम्प्युटरचं, त्याच्यावरतीच बाकीच्या लोकांनी संशोधन करून मग पुढे पुढे कम्प्युटरमध्ये प्रगती होत गेली. ठीक आहे. म्हणून चार्ल्स बॅबेज यांना फादर ऑफ कम्प्युटर किंवा कम्प्युटरचे जनक मराठीत आपण म्हणू शकतो. त्यांना कम्प्युटरचे जनक असा त्यांना टायटल दिला गेला. ठीक आहे. ओके मॅम, नेक्स्ट स्लाइड मध्ये जा. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं मुलांनो की चार्ल्स बॅबेजचं जे काम आहे ते पुढे कोणी नेलं? ॲलन ट्युरिंग. इथे तुम्हाला दुसऱ्या नंबरचं जे चित्रामध्ये एक व्यक्ती दिसतोय ते ॲलन ट्युरिंग आहेत. आणि ॲलन ट्युरिंग यांनी की नाही एक कम्प्युटर बनवला. त्यांनी पण खूप सारे कम्प्युटरचे मॉडेल बनवलेले. त्याच्यातला एक होता ट्युरिंग्स बॉम्ब म्हणून. ठीक आहे. तुम्हाला शेवटच्या चित्रात एक दिसतंय, एक डब्बा सारखं दिसतंय तुम्हाला. हा, त्याचं नाव आहे ट्युरिंग्स बॉम्ब. आणि तुम्हाला वाटत असेल की कम्प्युटरचं नाव बॉम्ब कसं काय ठेवलंय, है ना? तर त्याच्या मागे पण एक गोष्ट आहे की जेव्हा ह्या कम्प्युटरचा शोध लागला होता की नाही, त्यावेळेला दुसरं विश्वयुद्ध चालू होतं. तुम्हाला सगळ्यांना विश्वयुद्ध काय असतं माहितीये का? कोणी ऐकलंय विश्वयुद्ध हा शब्द? हा, विश्वयुद्ध म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये खूप सारे देश लढत असतात एकमेकांच्या विरुद्ध. तर त्यावेळेला दुसरं विश्वयुद्ध चालू असताना काही सैन्य एकमेकांच्या विरुद्ध लढत असतात. तर ते जे अमेरिकन सैन्य होती त्यांना आपापसात संदेश पाठवण्यासाठी कोड लँग्वेज किंवा सिक्रेट लँग्वेज वापरायची असायची. तर त्या सिक्रेट लँग्वेजला एकमेकांसाठी आणि त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी ह्या कम्प्युटरचा वापर केला जायचा. तेव्हा ह्या कम्प्युटरमध्ये त्यांना मेसेज यायचा. ठीक आहे. तर म्हणून त्याचं नाव ट्युरिंग्स बॉम्ब असं ठेवलं गेलेलं. आणि तिसऱ्या नंबरचं जे चित्र तुम्हाला दिसतंय ते मी तुम्हाला मागच्या वेळेला मोठं एक चित्र दाखवलं होतं. तिसऱ्या नंबरच्या चित्रामध्ये जी मशीन दिसते तुम्हाला, ती चार्ल्स बॅबेज यांनी बनवलेली कम्प्युटरची मॉडेल होती. ठीक आहे. इंजिन आहे ते कम्प्युटरचं. ठीक आहे. आणि ते खूप मोठं होतं. मी तुम्हाला तुमच्यापैकी काही जणांना आठवत असेल, मी मागच्या वेळेला त्याचं एक मोठं चित्र दाखवलं होतं, है ना? येस. सो हे खूप असे लोक होते चार्ल्स बॅबेज आणि ॲलन ट्युरिंग. ह्याच्यामुळे कम्प्युटरच्या प्रगतीला एक वेगळं वळण मिळालं. ठीक आहे. आणि कम्प्युटरचा जो प्रवास आहे तो एकदम वेगळ्या दिशेलाच गेला एकदम. ठीक आहे. मॅम, नेक्स्ट स्लाइड मध्ये जा. येस. त्याच्यानंतर मुलांना मी तुम्हाला सांगितलेलं आठवतंय की जसे आपल्या माणसांमध्ये आपण पिढ्या बघतो, तसं कम्प्युटरच्या पण पिढ्या असतात, है ना? येस. जसं की आपण आता तुमची पिढी आहे, तुम्ही सगळ्यात छोटे आहात. ठीक आहे. तुमच्या आधी तुमचे वडील होते, तुमच्या वडिलांच्या आधी तुमचे आजोबा होते, है ना? आणि तुमच्या आजोबांच्या आधी तुमचे पणजोबा होते, पणजोबांच्या आधी तुमचे खापर पणजोबा होते. हे काय असतात? आपल्या पिढ्या असतात, है ना? इंग्लिशमध्ये ह्याला जनरेशन म्हटलं जातं. ठीक आहे. जसं मराठीत आपण पिढी म्हणतो, तसं इंग्लिशमध्ये त्याला जनरेशन म्हटलं जातं. ठीक आहे. तर आपण काय केलंय आता कम्प्युटरमध्ये की नाही, दरवर्षी काही ना काहीतरी संशोधन होतच राहायचे. ठीक आहे. 19व्या शतकापासनं दरवर्षी कम्प्युटरमध्ये काही ना काही शोध नेहमी चालूच असायचे. मग 1940 ते 1950 ह्या सालामध्ये विशेष करून काही असे कम्प्युटरचे शोध लागले. तर त्याला ना कम्प्युटरची पहिली पिढी किंवा फर्स्ट जनरेशन असं नाव दिलं गेलं. ठीक आहे. तर तुम्ही इथे बघितलं असेल, बाजूला एक ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिसते सगळ्यांना.
ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिसतंय का बाजूला तुम्हाला? हा, हे ब्लॅक अँड व्हाईट चित्र जे आहे हे फर्स्ट कम्प्युटरचं आहे, जो फर्स्ट जनरेशन म्हणजे पहिली पिढीतला जो कम्प्युटर असतो. तर मग तुम्ही बघितलं असेल, हे एवढे मोठे मोठे डब्बे होते आणि कम्प्युटर 2-3 खोल्यांमध्ये कम्प्युटरची विभागणी केली जायची. इतका मोठा असायचा कम्प्युटर. ठीक आहे, एका खोलीमध्ये सीपीयू, एका खोलीमध्ये तुम्हाला आउटपुट बघायचं, उत्तर बघायचंय तर दुसऱ्या खोलीत जाऊन बघायचं. इतका मोठा कम्प्युटर असायचा त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये की नाही ह्या ट्यूब वापरल्या जायच्या. तुम्हाला इथे दिसतात ह्या ट्यूब छोट्या छोट्या? हा, या काचेच्या ट्यूब वापरल्या जायच्या कम्प्युटरमध्ये. ह्याचं नाव आहे व्हॅक्युम ट्यूब. काय नाव आहे? व्हॅक्युम ट्यूब. व्हेरी गुड. ओके, तर ही होती पहिली पिढी. तर हे जे कम्प्युटर होते ना, हे बऱ्यापैकी चांगले होते, पण हे स्लो होते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये खूप वेळ लागायचा उत्तर मिळायला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही कम्प्युटरला एखादं काम दिलं वजाबाकी बेरीजचं, तर तो कम्प्युटर त्याचं उत्तर द्यायला बऱ्यापैकी वेळ लावायचा. ठीक आहे, मग आता बघूयात आपण सेकंड जनरेशन मध्ये काय झालं. मॅम नेक्स्ट स्लाइड मध्ये जा. येस, ही सेकंड जनरेशन आहे कम्प्युटर्सची मुलांनो, म्हणजे दुसरी पिढी. आणि ही कधी अस्तित्वात आली? 1950 ते 1960 या दशकामध्ये. 1950 म्हणजे आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. ठीक आहे, आपल्या भारत स्वातंत्र्य कोणत्या साली मिळालं? आपल्याला स्वातंत्र्य कोणत्या साली मिळालं? 1947. व्हेरी गुड. म्यूट करा. 1947 साली. आणि ही जी सेकंड जनरेशन आहे ही 1950 ते 1960 ह्या दशकामध्ये कम्प्युटरचे वेगवेगळे मॉडेल निघाले. त्याला सेकंड जनरेशन म्हणून त्याची गणना केली जाते. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय असं काय बरं वेगळं आहे पहिल्या जनरेशन मध्ये आणि दुसऱ्या जनरेशन मध्ये? तर 2 विशिष्ट. पहिलं म्हणजे की स्पीड वाढला कम्प्युटरचा. ठीक आहे, कम्प्युटर फास्ट झाला. कम्प्युटरची जी मेमरी आहे, स्मरणशक्ती कम्प्युटरची वाढली. कम्प्युटर जास्त माहिती लक्षात ठेवू लागला. ठीक आहे, आणि हे कशामुळे शक्य झालं? तर तुम्हाला एक पहिलं चित्र दिसतंय का मुलांना? एक काळ्या रंगाची छोटीशी डब्बी सारखी दिसते. दिसते? त्याचं नाव आहे ट्रान्झिस्टर. काय म्हणतात त्याला? ट्रान्झिस्टर. हा, तर सेकंड जनरेशनचे जे कम्प्युटर होते त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टरचा वापर केला गेला. त्या व्हॅक्युम ट्यूबच्या मागच्या चित्रात आपण व्हॅक्युम ट्यूब केलं काय, काचेच्या छोट्या छोट्या ट्यूब होत्या, त्याच्या जागी ट्रान्झिस्टरचा वापर केला जातो सेकंड जनरेशन मध्ये. आणि ह्या ट्रान्झिस्टरमुळे कम्प्युटरचा स्पीड खूप वाढला, फास्ट झाला कम्प्युटर. थोडा खूप फास्ट. पहिल्या जनरेशनच्या कम्प्युटरच्या तुलनेमध्ये हा थोडा अजून फास्ट झाला. आणि बघा तुम्हाला चौथ्या चित्रामध्ये एक कम्प्युटर दिसतोय. ठीक आहे, तो कम्प्युटर सारखं वाटत नाहीये, पण तो कम्प्युटर आहे. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे कम्प्युटरची साईज छोटी झालेली आहे. आपण मागच्या चित्रात बघितले की किती मोठे मोठे डबे होते है ना, त्या तुलनेमध्ये हा कम्प्युटर बराच छोटा आहे ना. तर हे सेकंड जनरेशन. नेक्स्ट स्लाइड मध्ये जा. हा, त्याच्यानंतर किती मुलांना आली थर्ड जनरेशन. थर्ड कधी आली? तिसरी पिढी कम्प्युटरची 1960 ते 1970. ठीक आहे, ह्या पिढीमध्ये थर्ड जनरेशन मध्ये एक सेकंड. हा, थर्ड जनरेशन मध्ये इंटिग्रेटेड सर्किट ही गोष्ट वापरली जायची. हे तुम्हाला त्यामध्ये काळ्या रंगाची छोटीशी पट्टी दिसते तुम्हाला? हा, तर ती जी काळ्या रंगाची पट्टी आहे ना मुलांना, त्याला इंटिग्रेटेड सर्किट असं म्हणतात. काय म्हणतात? व्हेरी गुड. शॉर्ट फॉर्म मध्ये त्याला आयसी म्हणतात. ठीक आहे, आयसी.
तर मागच्या जनरेशन मध्ये आपण बघितलं सेकंड जनरेशन होती, त्याच्यामध्ये काय वापरलं गेलेलं, ट्रान्झिस्टर. तर थर्ड जनरेशन मध्ये आता ट्रान्झिस्टरच्या जागी इंटिग्रेटेड सर्किट वापरले जाऊ लागले. आणि ह्याचा फायदा काय झाला की कम्प्युटरचा स्पीड तर वाढलाच, आता जनरेशन बाय जनरेशन कम्प्युटरचा स्पीड फास्ट होत चाललाय. ठीक आहे मुलांना, कम्प्युटर लावतोय आता हळूहळू, पटापट उत्तर द्यायला लागलाय. आणि दुसरा फायदा काय होत चाललाय की कम्प्युटरची जी स्मरणशक्ती आहे, मेमरी आहे, ती वाढायला लागली. ठीक आहे, मेमरीचा अर्थ सगळ्यांना समजतो है ना? म्हणजे कम्प्युटर एका वेळेला किती माहिती लक्षात ठेवू शकतो, ही त्याची मेमरी कॅपॅसिटी आहे. ठीक आहे, आणि तुम्ही इथे दुसऱ्या चित्रामध्ये पाहू शकता, हा थर्ड जनरेशनचा कम्प्युटर आहे. कसा मोठा मोठा डब्बा दिसतोय ना टीव्ही सारखा. तर हा थर्ड जनरेशनचा कम्प्युटर. आणि ह्या कम्प्युटरमध्ये काय असतं मुलांना, तुम्ही जर स्क्रीन नीट बघितली याची, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला चित्र नाही दिसत आहेत. ठीक आहे, रंगीबेरंगी चित्र नाहीये त्याच्यावर. ह्याच्यावरती तुम्हाला एक काळी स्क्रीन दिसते आणि त्याच्यावरती तुम्हाला काही अक्षर आकडे दिसतात फक्त. ठीक आहे, तर आता इथे काय होत आहे माहितीये का मुलांना, थर्ड जनरेशन पर्यंतचे जेवढे पण कम्प्युटर आहेत ना, ते कम्प्युटर आपल्यासारखे नॉर्मल लोक नाही वापरू शकत. म्हणजे ते आपल्याला चालवताच येणार नाही, कारण ते खूप अवघड आहेत चालवणं. ठीक आहे, तर हे जे कम्प्युटर आहेत हे फक्त जे एक्सपर्ट लोक असतात कम्प्युटरचे, जे शोध लावतात कम्प्युटरच्या फील्डमध्ये, त्या लोकांनाच हे कम्प्युटर कसे वापरायचे हे माहिती. ठीक आहे, त्यामुळे सर्वसामान्य माणसं कम्प्युटर 1970 पर्यंत वापरू शकतात आपल्यासारखे. ठीक आहे, पण होत काय गेलं, हळूहळू वर्षानुवर्ष हळूहळू कम्प्युटरची स्पीड फास्ट होत गेली आणि त्याची जी साईज आहे ती छोटी होत गेली. ठीक आहे, कम्प्युटर तुम्ही हळूहळू जर लक्ष दिलं असेल, पहिल्या जनरेशन पासून तिसऱ्या जनरेशन पर्यंत कम्प्युटरची साईज बऱ्यापैकी छोटी झालेली आता है ना. म्हणजे तुम्ही एका टेबलवरती ठेवून हा कम्प्युटर वापरू शकता. ठीक आहे, तर ही होती तिसरी जनरेशन. आता नेक्स्ट आपण बघूया चौथी जनरेशन. मॅम नेक्स्ट स्लाइड. येस, त्याच्यानंतर आली मुलांना चौथी जनरेशन. चौथ्या जनरेशन पासून विशेष करून काही असे बदल घडायला लागले कम्प्युटरमध्ये. आणि हा काळ होता 1970 ते 1980 ह्या दशकामध्ये. ठीक आहे, आता इथे मायक्रो प्रोसेसर नावाची एक गोष्ट वापरण्यात येऊ लागली. मायक्रो प्रोसेसर हा अजून छोटा होता, इंटिग्रेटेड सर्किट पेक्षा पण छोटा असतो मायक्रो प्रोसेसर, म्हणून त्याला मायक्रो शब्द वापरला गेला. मायक्रो म्हणजे छोटा, एकदम छोटा. तर त्याच्यामुळे अजून कम्प्युटरची साईज छोटी झाली. तुम्ही जर दुसरं चित्र बघितलं असेल, तो कम्प्युटर अजून कॉम्पॅक्ट वाटतोय ना, त्याच्या खालचा डब्बा बघा एकदम छोटा झालेला आहे कीबोर्डचा, है ना. तर त्याच्यामुळे ही एक गोष्ट झाली. आणि चौथ्या जनरेशन मध्ये खूप विशेष गोष्ट काय झाली मुलांना, की जे चौथ्या जनरेशनचे जे कम्प्युटर आहेत की नाही, ते सर्वसामान्य लोकांच्या वापराचे थोडे त्याच्या योग्यतेचे झाले. म्हणजे सर्वसामान्य लोक कम्प्युटर वापरू शकतात असे ते बनू लागले. पण इथे एक प्रॉब्लेम होता. ठीक आहे, काय प्रॉब्लेम होता की चौथ्या जनरेशन पर्यंत कम्प्युटरमध्ये बदल तर खूप झाले होते, पण ते खूप महाग होते विकत घेणं. ठीक आहे, म्हणजे कम्प्युटर विकत घेणं हे मिडल क्लास लोकांना किंवा म्हणजे मध्यमवर्गीय लोक जे असतात किंवा गरीब लोक जे असतात त्यांच्यासाठी कम्प्युटर विकत घेणं शक्य नव्हतं. कम्प्युटर विकत घेणं फक्त श्रीमंत लोकांसाठी शक्य होतं त्यावेळेला, कारण खूप महाग होते. नवीन नवीनच कम्प्युटर ही नावाची गोष्ट बाजारात आली होती. ठीक आहे, तर त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक विकत तर घ्यायचे, पण ती सर्वसामान्य लोक श्रीमंत लोक असायची. ठीक आहे, पण तरी निदान कम्प्युटर आता सर्वसामान्य लोकांच्या भेटीला येऊ तरी लागला होता. ठीक आहे, ओके. आता आपण पुढची फिफ्थ जनरेशन बघूयात. मॅम नेक्स्ट स्लाइड. हा, फिफ्थ जनरेशन बघण्याच्या आधी खूप महत्वाची गोष्ट आहे की ह्या दरम्यान मध्ये जेव्हा चौथी जनरेशन म्हणजे 1970-1980चा जो काळ चालू होता ना, त्यावेळेला अजून एक महत्वाची घटना घडत होती मुलांनो. ती म्हणजे ही इंटरनेटचा शोध लागत होता ह्याच दशकामध्ये. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना इंटरनेट काय असतं माहितीये का?
काय असतं इंटरनेट? एकमेकांना जोडतो. हा, एकमेकांना जोडतो. एकमेकांना जोडतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझा आवाज येतोय मुलांना? हो. ओके, व्हेरी गुड. एक मिनिट मी रिजॉईन करते हा. नाही, प्रल्हाद शिंदे त्यांची शाळा आहे त्यांची. नाही ना, समोरला गणिताचे. सर्च करता येईल. मुलांनो, आय एम बॅक. ओके, तर आपण बघत होतो की 1970 ते 1980 या दशकामध्ये चौथी जनरेशन कम्प्युटरची लोकांच्या भेटीला आली है ना, आणि सर्वसामान्य लोक ते करू शकत होते. म्हणजे सर्वसामान्य लोकांना की खूप महाग श्रीमंत त्याच्यानंतर त्या काळामध्ये म्हणजे त्या सेम दशकामध्ये 1970 ते 1980 मध्ये इंटरनेटचा शोध लागत होता. ठीक आहे, आणि तुम्ही जर इथे बघाल नीट तर इथे लिहिलेलं आहे बघा, हे इंटरनेट जो आहे ना ह्याचा शोध कशासाठी लावला गेलेला होता तुम्हाला माहितीये? त्यावेळेला जी अमेरिकेची जी गव्हर्नमेंट होती ना त्यांची मिलिटरी माहिती सगळ्यांना? हा, अमेरिकन गव्हर्नमेंटची जी मिलिटरी होती ना त्यांच्या आपापसातच्या कम्युनिकेशनसाठी म्हणजे संवाद करण्यासाठी त्यांनी इंटरनेट शोध लावला होता त्यावेळेला. आणि त्यामुळे त्यावेळी इंटरनेट फक्त ही मोठी मोठी लोक म्हणजे गव्हर्नमेंटची लोक किंवा जी मिलिटरीची लोक आहेत किंवा जे संशोधक लोक आहेत, जे सायंटिस्ट लोक आहेत, त्या लोकांसाठीच फक्त इंटरनेट उपलब्ध होतं. आता कसं आहे, आता तुमच्या आमच्यासारखे आपण सगळे सर्वसामान्य लोक सुद्धा, अगदी विद्यार्थी लोक सुद्धा इंटरनेटचा वापर करतात, बरोबर आहे? पण त्यावेळेला तसं नव्हतं. त्यावेळेला इंटरनेट वापरणारी लोक म्हणजे कोणतरी मोठी लोक, हुशार लोक असं होतं त्यावेळेला. ठीक आहे, आणि मग खूप हळूहळू इंटरनेट नॉर्मल लोकांसाठी यायला लागला. मग हळूहळू की नाही शाळांमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये, ठीक आहे, जे विश्वविद्यालय असतात ना तिकडे जिथे संशोधन केली जातात त्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध करून दिलं गेलं. आणि मग हळूहळू 2000 सालानंतर जास्त करून इंटरनेट नॉर्मल लोकांसाठी उपलब्ध होऊ लागलं. ठीक आहे, ओके मॅम नेक्स्ट स्लाइडला जा. येस, आणि ह्याच वेळेला अजून एक गोष्ट घडत होती, काय माहितीये का मुलांनो? चौथ्या जनरेशन पासून 5व्या जनरेशन पर्यंतचा जो प्रवास चालू होता ना कम्प्युटरचा, त्याच्यामध्ये ही एक खूप मोठी घटना झाली की ग्राफिकल युजर इंटरफेसचा शोध लागला. ग्राफिकल युजर इंटरफेसचा अर्थ काय आहे? तुम्ही मगाशी बघितलं असेल की जो मी कम्प्युटरचं चित्र दाखवलेलं त्याच्यावरती चित्र नव्हती, कम्प्युटरची स्क्रीन होती, त्याच्यामध्ये काय होतं? फक्त अक्षरं होती है ना, चित्र होती का? नव्हती है ना. पण आता कम्प्युटरवरती आपल्याला चित्र दिसू लागले. हे बघा तुम्हाला दिसतं ह्या वाल्या स्लाइड मध्ये एक कम्प्युटरची स्क्रीन दाखवली आणि त्याच्यावरती असे चौकोन चौकोन आहेत, त्या चौकोनाच्या आतमध्ये काहीतरी असं अजून चित्र आहे छोटं, एक कचरा पेटीचा एक चित्र दिसतंय तुम्हाला सगळं? हा, ह्याला म्हणतात ग्राफिकल युजर इंटरफेस. ग्राफिकल म्हणजे चित्र, ठीक आहे, ग्राफिक्स म्हणजे चित्र, ठीक आहे.
तर कम्प्युटरमध्ये फक्त अक्षर नाही तर चित्र पण बघता येत होती हळूहळू. ठीक आहे. आणि चित्र असण्याचा फायदा काय होतो आपल्याला, की आपण माऊसनी त्या चित्राला क्लिक करू शकतो. तुम्ही सगळ्यांनी कम्प्युटर जर कधी बघितलं असेल तर कम्प्युटरला माऊस असतो, माहितीये तुम्हाला? हा. त्या माऊसचा काय उपयोग असतो, की माऊसच्या सहाय्याने आपण तो जो ॲरो असतो, तो जो बाण असतो, तो कुठच्या तरी चित्रावरती घेऊन जातो, ज्या चित्रावरती आपल्याला काम आहे, है ना? तर मग त्याच्यामुळे हे ग्राफिकल युजर इंटरफेसमुळे हे काम शक्य होऊ लागलं, की आपल्याला नाहीतर आधी काय व्हायचं, जेव्हा ही चित्र नव्हती तेव्हा कम्प्युटरला टाईप करून सगळ्या संदेश द्यावे लागायचे. त्याला टाईप करून सगळे आदेश द्यावे लागायचे, की आता तू असं कर, आता तू असं कर. आणि ते पण कम्प्युटरच्या भाषेमध्ये. खूप अवघड असते कम्प्युटरची भाषा. आपल्या मराठी किंवा हिंदी भाषेत कम्प्युटर नाही समजत त्याला, किंवा कम्प्युटरला इंग्लिश सुद्धा नाही समजत. कम्प्युटरची भाषाच वेगळी आहे पूर्णपणे. ठीक आहे. तर ते चित्र आल्यामुळे काय झालं, कम्प्युटरवरती चित्र आल्यामुळे सर्वसामान्य लोकांना कम्प्युटर वापरणं अजून सोपं झालं. ठीक आहे. तो आणि ह्याचं नाव काय आहे, ग्राफिकल युजर इंटरफेस. काय म्हणायचं, ग्राफिकल युजर इंटरफेस, किंवा तुम्ही शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवायचा, GUI. काय आहे, GUI. हा, GUI म्हणतात ह्याला. ठीक आहे. GUI शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला पुढे जाऊन हा कामाला येणार आहे मुलांना. तुम्ही पुढे जेव्हा कम्प्युटरचं शिक्षण ज्यांना कोणाला स्पेशली घ्यायचंय, GUI हा शब्द तुम्हाला माहीतच असला पाहिजे. ठीक आहे. ग्राफिकल युजर इंटरफेस. येस मॅम, नेक्स्ट स्लाइडला जा. येस. त्याच्यानंतर आली आपली 5th जनरेशन, सगळ्यात मॉडर्न जनरेशन. ठीक आहे. 1980च्या नंतर जितके पण कम्प्युटरचे मॉडेल आलेले आहेत ते सगळे 5वी जनरेशन म्हणजे कम्प्युटरची 5वी पिढी म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये आता खास करून आताचे जे कम्प्युटर आहेत की नाही मुलांनो, त्याच्यामध्ये इतके बदल आता झालेले आहेत की कम्प्युटर आता इतका प्रगत झालेला आहे की त्याला आपली बोली भाषा सुद्धा समजते. कम्प्युटरशी आपण आपल्या भाषेत बोलू शकतो आणि त्याला आदेश देऊ शकतो आणि त्याला सगळं समजतं सुद्धा. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी रोबोट बघितलंय कधी, रोबोटचे चित्र किंवा व्हिडिओ किंवा रोबोटचा पिक्चर वगैरे बघितला असेल तुम्ही, मूवी बघितली? त्या मुलांनी बघितली. येस. त्याचा अर्थ, रोबोटचं काम काय असतं माहितीये, तुम्ही जर रोबोटचं निरीक्षण केलं असेल तर रोबोट जो असतो त्याला आपली बोली भाषा समजते असं त्याच्यात दाखवलं गेलेलं आहे ना, मूवी मध्ये वगैरे तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं असेल. हा, तर ते सेम काम आता आपले कम्प्युटर सुद्धा करतात. कम्प्युटरला आपण आपल्या बोली भाषेत मराठीमध्ये आदेश दिला तरी त्याला कळतं, त्याच्यात हिंदीत बोलू शकतो. ठीक आहे. तर हा खूप मोठा फायदा झालेला आहे. आणि अजून एक काम काय करतात माहितीये का कम्प्युटर, आपले निर्णय घेण्यासाठी पण कम्प्युटर मदत करतात आपल्याला. कोणते निर्णय, छोटे मोठे निर्णय नाही, मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये मोठे मोठे निर्णय घेण्यासाठी कम्प्युटरचा वापर केला जातो. म्हणजे अमुक एक बिझनेस करायचा आहे, त्या बिझनेसमध्ये मला किती फायदा होईल, किती तोटा होईल, मला किती पैसे लावावे लागतील, हे सगळं ह्याच्यावरचा जो अभ्यास आहे ते सगळं आजकाल कम्प्युटरवर केलं जातं. ठीक आहे. तर कम्प्युटर आता एवढे प्रगत झालेले आहेत की आता जर कम्प्युटर नसतील ना तर आपलं जग बंद पडेल, इतके आपण कम्प्युटरवरती आता निर्भर झालेलो आहोत. ठीक आहे. तो ही 5th जनरेशन आहे. ठीक आहे. अच्छा, तुमच्यापैकी कोणी कोणी आतापर्यंत कम्प्युटर वापरलाय मला जरा हात वरती करून दाखवा. किमान एक कम्प्युटर वापरला असेल असं. ओके. व्हेरी गुड. ओके, ठीक आहे. ओके, म्यूट करा मुलांना आता. व्हेरी गुड. मुलांना इथपर्यंत काही शिकवलं मी, त्यातलं थोडं थोडं तरी समजलं का? काही काही शब्द फार अवघड आहेत, मला माहितीये, समजणं थोडं डिफिकल्ट आहे, पण थोडंफार तरी समजलं का तुम्हाला की कशा पद्धतीने कम्प्युटरची प्रगती होत चालली आहे हळूहळू, है ना? येस. ओके मॅम, नेक्स्ट स्लाइड वर जा.
हा, आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं बघा मुलांना, की तुमचे जे मम्मी पप्पा आहेत ना, त्यांच्याकडे जो मोबाईल आहे, अँड्रॉइड मोबाईल, किंवा तुमच्या शिक्षकांकडे जे अँड्रॉइड मोबाईल असतात, हे सुद्धा एक प्रकारचा कम्प्युटर आहे. ठीक आहे, कारण की ह्याच्यामध्ये सुद्धा मोठी मोठी कामं केली जातात. ठीक आहे, नुसतं फोन लावणं हे आता मोबाईलचं काम राहिलेलं नाहीये. मोबाईलमध्ये आपण मेसेज टाईप करू शकतो, मोबाईलमध्ये महत्वाची माहिती सेव्ह करून ठेवू शकतो, है ना. मोबाईलमध्ये आपण फोटो काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो. तर हे सगळं काम हे जणू काही तो एक छोटा कम्प्युटरच झालेला आहे आता. हिशोब करू शकतो कम्प्युटरवर, मोबाईलवरती, है ना. त्याच्यामुळे आणि टॅबलेट्स कोणाकोणाला माहितीये काय असतात टॅबलेट्स? टॅब पण म्हणतो आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये, टॅब. कोणाला माहितीये? हा, टॅब कधी बघितलेत तुम्ही? वापरले असेल तुमच्यापैकी काही जणांनी. टॅब वापरलेत तुम्ही? काही जणांच्या शाळांमध्ये टॅब आहेत असं मला माहितीये. ओके, ठीक आहे. तर टॅब असतो की नाही मुलांनो, ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी सांगते. इथे बघा, हे जर चित्र तुम्ही नीट बघितलं ना, बाजूला जे चित्र दाखवले स्क्रीनवरती, तर सुरुवातीला जो सगळ्यात छोटा दिसतोय तो मोबाईल आहे आपला. ठीक आहे, त्या मोबाईलच्या खाली, मोबाईलच्या पेक्षा थोडासा मोठा असा जो दिसतोय तो टॅबलेट असतो. ठीक आहे, तर टॅबलेट कसा असतो, म्हणजे लॅपटॉप पेक्षा छोटा आणि मोबाईल पेक्षा मोठा. मोबाईल आणि लॅपटॉपच्या मधली जी साईज असेल ती टॅबलेट असते. आणि टॅबलेटचं काम पण तसंच आहे, तो थोडी थोडी लॅपटॉपची पण कामं करतो, थोडी थोडी मोबाईलची पण कामं करतो. ठीक आहे, ओके. तर हे जे टॅबलेट आहेत आणि स्मार्टफोन आहेत ना, हे सुद्धा एक प्रकारे कम्प्युटर्स आहेत. ठीक आहे, ह्याच्यामध्ये पण आपली खूप सारी कामं होतात, आपण लोकांशी संवाद करू शकतो, है ना. खूप महत्वाची माहिती आपण गोळा करू शकतो. ठीक आहे, तर ही सुद्धा टेक्नॉलॉजीच्या फील्डमध्ये झालेली खूप मोठी प्रगती आहे. ओके मॅम, नेक्स्ट स्लाइडला जा. येस, आता आली स्मार्ट टेक्नॉलॉजी. स्मार्ट टेक्नॉलॉजी मध्ये काय काय बघा, इथे तुम्हाला रोबोटचं चित्र दिसतंय. रोबोटची जी टेक्नॉलॉजी आहे त्याला म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स. काय म्हणतात? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एआय ऐकलंय सगळ्यांनी? एआय शब्द आजकाल खूप फेमस झालाय. माहितीये एआय शब्द? ज्यांना माहितीये त्यांनी थम्स अप करा. हा, एआयचा अर्थ काय माहितीये का मुलांना? सोप्या भाषेत एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अर्थ आहे की आपण आपली जी मानवीय बुद्धी आहे ती कम्प्युटरला दिलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण विचार करतो त्या पद्धतीने आपण कम्प्युटरला विचार करायला शिकवतोय. ठीक आहे, म्हणून आपण बघत असतो की जे रोबोट असतात ते आपल्या माणसांसारखी काय काय कामं करतात, है ना. बघितलं असेल तुम्ही, स्वच्छता करणारे रोबोट असतात, साफसफाई करणारे, सामान उचलणारे रोबोट असतात. बऱ्याच कंपन्यांमध्ये आजकाल माणसांच्या जागी आता रोबोट वापरले जात आहेत. ठीक आहे, आणि दुसरं इथे तुम्हाला बाजूला एक चित्र दिसतंय, त्या रोबोटच्या बाजूला एक चित्र आहे बघा, त्याला म्हणतात इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे काय की ज्या इलेक्ट्रॉनिक गोष्टी असतात ना, इलेक्ट्रॉनिक गोष्टी म्हणजे जसं की आपला टीव्ही झाला, आपली घरातली ट्यूबलाईट झाली, किंवा आपला फ्रीज. ठीक आहे, ह्या सगळ्या विजेवर चालणाऱ्या गोष्टी आहेत की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण इंटरनेटशी जोडू शकतो. ह्याचं एक खूप छान उदाहरण आपण पुढे एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मॅम, नेक्स्ट स्लाइड मध्ये जा. आय थिंक नेक्स्ट स्लाइड मध्येच आहे तो व्हिडिओ. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ आहे मुलांनो, एकदम लक्ष देऊन बघा. हा, ही व्हिडिओ मॅम दाखवा मुलांना. ह्याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स, आयओटी ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, ह्याचं खूप छान उदाहरण दिलेलं आहे की कसं घरामध्ये पण आपण आयओटीचा वापर करू शकतो, इंटरनेट ऑफ थिंग्सचा वापर करू शकतो. Welcome home.
let's get to work. Hey, Roman, you freaking out? No. Yes, you are. Can somebody just walk me through? Good night. येस मॅम. ओके, आता मला तुम्ही सांगा, तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये बघून काय लक्षात आलं? कोण सांगेल मला? ऑटोमॅटिक मोबाईल वरती ऑटोमॅटिक गेट उघडू शकतो. ओके, ऑटोमॅटिक मोबाईल वर काय पण करतात ते. व्हेरी गुड. अजून उत्तर देत आहे? बरोबर सांगताय तुम्ही. बोला बोला. बरोबर आहेत तुमची सगळी उत्तरं बरोबर आहेत. आपल्या लाईट ऑन करू शकतो. हा, कंटिन्यू होते सर्व गोष्टी ते. काय होते? परत बोल बेटा. कंट्रोल. येस, मोबाईल सगळं कंट्रोल करतोय तो. बरोबर. हा, व्हेरी गुड. ओके, तो ही इथे मोबाईल सगळ्या गोष्टी कशा कंट्रोल होत आहेत? कारण की ह्या सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे जो अगदी दरवाजा आहे घराचा किंवा ज्या लाईट्स आहेत त्या सगळ्या आधी इंटरनेटशी जोडलेल्या आहेत आणि मग त्या इंटरनेटद्वारे मोबाईल मध्ये सगळे त्यांचं कनेक्शन आहे. ठीक आहे, म्हणून याला इंटरनेट ऑफ थिंग्स असं म्हटलंय. थिंग्स म्हणजे काय? वस्तू. ठीक आहे, थिंग्स या शब्दाचा अर्थ म्यूट करा मुलांना. म्यूट करा. हा, इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे जिथे वस्तूंना आपण इंटरनेटद्वारे कंट्रोल करतो. ठीक आहे, तर ही स्मार्ट होम, ह्याला एक एक्झाम्पल आहे स्मार्ट होम्स म्हणून. अशीच एक कॉन्सेप्ट आहे स्मार्ट सिटीची, जिथे आपल्या रस्त्यावरच्या ज्या लाईट असतात की नाही त्या पण ऑटोमॅटिकली चालू बंद होतील. जिथे गरजेचं असेल तिथेच लाईट चालू होईल सेन्सरनी. जेव्हा गाडी येते असं लांबून त्या सेन्सरमध्ये टिपलं जातं तेव्हाच लाईट चालू होते. गाडी गेली की लाईट बंद होते. ठीक आहे, तर ही अशी स्मार्ट टेक्नॉलॉजी वापरली जाऊ लागली आता. जास्त करून हे इंडियामध्ये अजून तेवढं जास्त नाही यूज होते, पण फॉरेन मध्ये बऱ्याच ठिकाणी हे वापरलं जातंय आजकाल. ठीक आहे, तर नेक्स्ट स्लाइडला जाणार. ओके, आता त्याच्यानंतर जी टेक्नॉलॉजी आहे आपली, म्हणजे जे तंत्रज्ञान आहे ते त्या साऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये घुसलेले आहे आता, की शिक्षणामध्ये पण आपण टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. बरोबर आहे. ह्याचं सगळ्यात छान उदाहरण आपण आता स्वतःच आपण हा जो ऑनलाईन क्लास करतोय हे एक उदाहरण आहे की आपण कशा पद्धतीने टेक्नॉलॉजीचा म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो शिक्षण घेण्यासाठी. है ना, तुम्ही ऑनलाईन अभ्यास करताय है ना रोज. येस, ह्याचा अर्थ काय आहे की आपण तंत्रज्ञान जे ते शिक्षणासाठी पण वापरू शकतो. त्याच्यानंतर हेल्थ केअर म्हणजे हॉस्पिटल्समध्ये, ठीक आहे, जिथे लोकांचे आजार बरे करायचे आहेत, ऑपरेशन्स करण्यासाठी मोठे मोठे काही असे मशीन वापरले जातात. ठीक आहे, तुमच्यापैकी कोणी जर हॉस्पिटलमध्ये गेले असेल कधी, जर तुमच्या घरातले कोणी आजारी वगैरे असतात तर तुम्ही बघितलं असेल किंवा टीव्हीवर तुम्ही बघितलं असेल, आजकाल हॉस्पिटलमध्ये ना असे मशीन्स मशीन्स वरती तुमच्या ब्रेनचे सिग्नल कॅप्चर केले जातात. हा, हार्टबीट बघण्याची मशीन तर ती खूप जुनी झाली आहे, पण असे काही मशीन्स निघाले ज्याच्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये ज्या तरंग उठतायत त्याची पण एक मोजमाप करण्याची एक मशीन निघालेली आहे. ठीक आहे, हे खूप असे वेगवेगळे टेक्नॉलॉजी निघालेल्या आहेत ज्या आपण मेडिकलच्या फील्डमध्ये म्हणजे हॉस्पिटल्समध्ये वापरू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर ऍग्रिकल्चरचा अर्थ कोण सांगेल मला? शेती.
टेक्नॉलॉजीचा वापर टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो शेतीमध्ये सुद्धा केला जातोय. ठीक आहे. ह्याचा एक खूप छान उदाहरण मी सांगू शकते. सेन्सर वापरले जातात. सेन्सरचा अर्थ माहितीये सगळ्यांना? सेन्सर काय असतं माहितीये का? एक अशी छोटीशी मशीन असते, एकदम छोटीशी. तर ती की नाही, आपण जर का हात त्याच्यावरती नेला किंवा आपण आजूबाजूला असू त्या सेन्सरच्या, तर तो आपली जी उपस्थिती आहे ना ती त्याला कळते. ह्याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की काही काही शेतांमध्ये की नाही जी कुंपणं असतात ना शेताला, तर शेताला ओलांडून कोणी जर जात असेल, त्या शेताच्या कुंपणामध्ये जर आपण सेन्सर लावले तर त्या सेन्सरला कळतं की शेत ओलांडून कोणी आत जाते का. ठीक आहे. आणि म्यूट करा मुलांना. तर शेतीमध्ये ना काही काही ठिकाणी असं वापरलं जातं की शेतीच्या कुंपणाच्या आजूबाजूला ना सेन्सर लावले जातात. आणि मग जसंच त्या सेन्सरला एखादा चोर येताना किंवा एखादा अनोळखी व्यक्ती आत जाताना त्याच्यात डिटेक्ट होतं, तर लगेच शेतकऱ्याला मेसेज जातो की तुमच्या शेतामध्ये कोणीतरी घुसलंय. ठीक आहे. तर ही स्मार्ट टेक्नॉलॉजी, हे मी एक उदाहरण दिलं की कशा पद्धतीने शेतीमध्ये आपण टेक्नॉलॉजी वापरू शकतो. अशी खूप वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे जी आपण शेतीमध्ये वापरू शकतो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे आई वडील शेती करत असतील ना? कोणाकोणाचे आई वडील शेती करतात? हँड रेस करा. येस. मग तुम्ही स्वतः जर पहिले तुम्ही स्वतः चांगले सुशिक्षित होऊन तुम्ही जर या टेक्नॉलॉजी बद्दल माहिती गोळा केली, कसं वापरायचं असतं, तर तुम्ही तुमच्या आई वडिलांना सांगू शकता की आपण आपल्या शेतीला चांगलं करण्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर करू शकतो. है ना? खूप वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आहेत. ठीक आहे. मॅम नेक्स्ट स्लाइड. येस. आणि आता आपण बघणार आहोत, आपण काय बघितलं, सुरुवातीला आपण इतिहास बघत होतो, म्हणजे भूतकाळ बघत होतो आपण कम्प्युटरचा. त्याच्यानंतर आपण वर्तमान काळ बघितला की सध्या काय काय चालू आहे. आता आपण भविष्य बघूया की भविष्यामध्ये कम्प्युटरच्या क्षेत्रात आता असे काय काय गोष्टी येणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या ऑलरेडी अस्तित्वात यायला पण लागलेल्या आहेत. त्याच्यात सगळ्यात पहिलं आहे क्वांटम कम्प्युटिंग. क्वांटम कम्प्युटर ही नावाची गोष्ट आहे मुलांनो. तुमच्याकडे जेव्हा फ्री वेळ असेल ना, तुम्ही जेव्हा मे महिन्याच्या सुट्टीत घरी जाल की नाही, तर आई वडिलांच्या मोबाईलवरती सर्च करा क्वांटम कम्प्युटर काय असतं. ठीक आहे. क्वांटम कम्प्युटर बद्दल असं बोललं जातं की जर ह्याच्यावरती अजून प्रयोग चालू आहे. ठीक आहे. हा सक्सेसफुल नाही झालाय अजून, पण असं म्हटलं जातं की जर क्वांटम कम्प्युटरचा सक्सेसफुल झालं प्रयोग, तर हा असा कम्प्युटर असेल जो की नॉर्मल कम्प्युटरपेक्षा 100 पटीने पॉवरफुल असणार आहे. हा म्हणजे 100 कम्प्युटर एकत्र येऊन जेवढं काम करू शकतात ना, तेवढा हा एकटा क्वांटम कम्प्युटर करू शकतो. इतका हा पॉवरफुल कम्प्युटर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जसं मी मगाशी सांगितलं की जे रोबोट असतात किंवा काही कम्प्युटर असे आहेत जे माणसांसारखे काम करतात. तर हळूहळू आपण ह्याच्यामध्ये पण खूप प्रगती करत चाललेलो आहोत आणि ह्याच्यामध्ये अजून खूप नवीन नवीन शोध येत आहेत. ठीक आहे. काही काही गोष्टी ऑटोमॅटिक होत चाललेल्या आहेत. जसं मगाशी तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं, बऱ्याच ठिकाणी ऑटोमेशन चालू आहेत. ठीक आहे. बऱ्याचशा ऑफिसेसमध्ये जी रोजची कामं माणसं करतात ती कामं आता कम्प्युटरला दिली जात आहेत किंवा रोबोट्सला दिली जात आहेत. ठीक आहे. आणि अजून एक आहे फ्युचरमध्ये जी गोष्ट येणार आहे ती म्हणजे आहे व्हर्च्युअल रियालिटी किंवा ऑगमेंटेड रियालिटी. ठीक आहे. ह्याच्यावरती ना मी तुम्हाला नेक्स्ट टाइम एक स्पेशल क्लास करवेन. व्हर्च्युअल रियालिटी मध्ये काय असतं, तुम्हाला ही मुलगी दिसते जे डोळ्यावरती तिने काहीतरी लावलंय गॉगल सारखं मोठंसं, एका मुलीचं चित्र. हा, याला म्हणतात व्हीआर हेडसेट. तुमच्यापैकी कोणी बघितलंय का व्हर्च्युअल रियालिटी? हा, ओके. ह्याच्यात काय होतं मला, ह्याच्यामध्ये काय होतं माहिती, ती हसते का माहितीये ती मुलगी, त्या व्हीआर हेडसेट मध्ये तिला जे दिसतंय ना, तुम्हाला असं वाटेल की ते रिअल मध्ये तुम्ही तिथे आहात. म्हणजे त्या व्हीआर हेडसेट मध्ये जर तुम्हाला फुटबॉलचं ग्राउंड दिसत असेल तर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खरंच आता फुटबॉलच्या ग्राउंड मध्ये उभे आहात. इतकं वाटतं ते. ठीक, त्याला म्हणतात व्हीआर, व्हर्च्युअल रियालिटी.
आणि दुसरं आहे AR. AR इज ऑगमेंटेड रियालिटी. ऑगमेंटेड रियालिटीचं एक खूप छान उदाहरण आहे, ते म्हणजे पोकेमॉन गोचा गेम. कोणाकोणाला माहिती आहे पोकेमॉन गो? मुलांना माहिती असेल. मी नेक्स्ट टाइम मुलांना तुम्हाला ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी वरती एक स्पेशल क्लास करवेन. त्याच्यामध्ये आपण खूप इंटरेस्टिंग गोष्टी बघू. चालेल? तुम्हाला आवडेल बघायला? ही जी फ्युचरची टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावरती आपण नेक्स्ट टाइम क्लास करू. ओके? मला आजच्या क्लासमध्ये नवीन गोष्टी माहिती पडल्या? काही मजा आली का तुम्हाला की कंटाळा आला? समजलं? मजा आली. ओके, व्हेरी गुड मुलांनो. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट क्लासमध्ये भेटू. नेक्स्ट क्लासमध्ये नवीन नवीन गोष्टी घेऊन ये. ओके मॅम, कॅन यू स्टॉप द रेकॉर्डिंग? वर्गाचा पूजा मॅम. Yes, ma'am.